सो फायनली आज आम्ही घेऊन आलोय होम टूरचा ब्लॉग. इतक्या कमेंट, इतक्या रिक्वेस्ट आणि एक्स्ट्रीमली सॉरी की इतका लेट झाला मला व्हिडिओ करता करता. आणि तरी जे काही चेंजेस राहिले होते माझ्याकडून ते नाहीच अजून झाले. तरीही काय हरकत नाही, जसं जसं होईल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवत जाईल. सो आता आपण जसा आहे जो आहे तो होम टूर डायरेक्टली आता स्टार्ट करूयात. सो एंट्री करूयात आपल्या घरामध्ये. तर एंट्री करताच घराच्या वरती मी हे असं तोरण एक लावलेलं आहे आणि वरती बजरंग बलीचा फोटो ठेवलेला आहे. या आतमध्ये हा आहे आपला हॉल. तर स्टार्टिंगला हॉलमध्ये एंट्री केल्याच इथे पूर्ण टीव्ही युनिट वगैरे मी असं काहीचं सेटअप केलेलं आहे. छोटंसं सेटअप आहे आणि आपलं होम थिएटर वगैरे हे माझं रिंग लाईट शूटला वगैरे मला लागते ते ठेवलेलं आहे. आणि हे ऍज अ कॅबिनेट म्हणून मी शोकेसच्या वरचा जो पोर्शन असतो ना, बट हे आता मी खाली ठेवले. आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय ठेवतो तर ह्यामध्ये आम्ही आमचा उशी वगैरे, बेडशीट ते सगळं मी याच्यामध्ये ठेवते, ब्लँकेट्स वगैरे. ठीक आहे. आणि काय माझं असेल बेडशीट झालं, पिलो कव्हर झाले, फ्रीजचे कव्हर झाले, म्हणजे जे काही कव्हर्स वगैरेचं जे मला डेली यूजला लागतं ना सामान, तर ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ही तर मला ऍक्च्युली हा जो सोफा आहे ना, हे बघा, हा जो सोफा आहे हा एल टाईपचा सोफा होता आधी माझ्याकडे. तर तो जो 2 सीटर सोफा होता तो तर मी तिथेच ठेवून आले ह्याच्या आधीच्या रूम मध्ये जिथे आम्ही राहत होतो. तर इथे एकच सोफा मला पाहिजे होता, कारण की कधी मी व्हिडिओज वगैरे शूट करते तर मला जागा हवी असते, म्हणून मी हॉल पूर्णपणे मोकळं ठेवलेला आहे. आणि ही आमची जुनी परंपरा चटईची, जे आम्ही अजूनही या चटईवरच जेवायला बसतो दोघेही. आणि हा सोफा आहे, हे 2 पिलो आहेत. तुम्ही विचार करत असाल की डेली घर असंच असतं का, तर हो, डेली घर असंच असतं, कारण की आम्ही दोघेच घरामध्ये राहतो, लहान मुले वगैरे नाहीयेत. सो काय घर खराब व्हायचे चान्सेस वगैरे नाहीये. ठीक आहे. आणि हा सोफा काहीसा असा मी सेट केलाय, ह्याला कव्हर वगैरे लावला होता, कारण की सोफा आहे ना आतमधून पूर्णपणे जास्तच खराब झाला होता. तर ह्याला मी हे कव्हर लावलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याचा कव्हर जो आहे तो मी ऑनलाईन बाय केलेला आहे. जेही मी प्रोडक्ट तुम्हाला सांगते मी सगळे ऑनलाईन बाय केलेले आहेत. जर कशाचीही तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक आहे टॅग करून टाकेल. ठीक आहे. सो आता इथे आहे आपली गॅलरी, म्हणजे की हॉललाच अटॅच एक छोटीशी गॅलरी आहे. आपल्याला बघू शकता तुम्ही, अशी काहीशी गॅलरी आहे. ह्याच्यामध्ये मी जे यूज नाही करायचं सामान ठेवलेलं आहे. हे आनंदचं हार्डवेअरचं सामान आहे त्यामध्ये. आणि इथं कूलर, स्टूल वगैरे तर ठेवते मी. आणि ह्या गॅलरीमध्ये आमचं येणं जाणं नसतं, त्यामुळे ही गॅलरी आम्ही जास्त ओपनही करत नाही आणि आम्ही येत जातही नाही तिथे, म्हणून ही हमेशा बंदच असते. आणि मेन गोष्ट फ्रेंड्स, हा जो रूम मला याच गोष्टीमुळे आवडला होता ते मी तुम्हाला दाखवते. या हॉलमध्ये इथे एक दरवाजा आहे. तर तुम्ही म्हणता ह्या दरवाजामध्ये काय आहे, तर इथे आहे इंडियन वॉशरूम. ठीक आहे. तर इंडियन बाथरूम आहे, तुम्ही बघू शकता. आता मी जास्त नाही दाखवत. इथे वॉश बेसन वगैरे आहे पूर्ण, म्हणजे की सपोज आपले कधी पाहुणे वगैरे आले, इथे झोपले वगैरे किंवा कोणी स्टे वगैरे केला तर त्यांना बेडरूम मध्ये यायची गरज नाही. इथे एक सेपरेट वॉशरूम आहे, इथे लाइटिंग वगैरे सगळं पूर्ण सेटअप आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं हे पण आपला जो वॉर्डरोब होता त्याचाच हा एक पार्ट आहे जो मी इथे ठेवलाय, कारण की बेडरूम मध्ये हा पूर्णपणे बसत नाहीये. तर मी तुम्हाला बोलले होते की मी आतमध्ये दाखवते काय काय ठेवलेलं आहे. सो इथे पूर्ण माझं शूटचं सामान असतं, जे मी माझे कॉन्टेंट शूट वगैरे करते. पर्स, चप्पल वगैरे वगैरे हे सगळे माझे पार्सल वगैरे आहे तिथे. आणि त्यानंतर इथे आपलं मंदिर आहे. पहिलं मंदिरचं तोंड ह्या साईडला होतं, बट आम्ही हे आणल्यापासून असं काहीसं ठेवलेलं आहे. आणि इथे चेअर्स आहेत कोणी आलं वगैरे बसण्यासाठी. तर हा होता आपला छोटासा हॉल. कसा वाटला मला सांगा. आता नेक्स्ट वळूयात. किचन मी तुम्हाला सगळ्यात शेवटला दाखवणार आहे. ठीक आहे. सो आता डायरेक्टली आपण वळूयात आपल्या बेडरूम मध्ये. तर हे आहे आपलं बेडरूम. तुम्ही म्हणता हे
आज व्हिडिओ काढायचे म्हणून असं केलंय, तर तसं काही नाही. डेली असंच असतं. दरवाजा ह्याचा बंद असतो कारण की दिवसभर आम्ही हॉलमध्येच असतो. दुपारी किंवा रात्री झोपायच्या वेळेसच आम्ही इथे येतो. ठीक आहे. तर हा बेड आहे, कसा वाटतोय मला सांगा. हा वॉर्डरॉप मी ह्या ठिकाणी सेट केलेला आहे कारण की आधी इथे ठेवला होता, बट कसं लाइटिंग वगैरे त्याच्यावर येत नव्हती, कपडे आतमधले दिसत नव्हते. सो मी इथे ठेवलेला आहे, म्हणजे डायरेक्टली लाईट इथे पडते. तर हा जो आहे ना, हा आनंदचा सेक्शन आहे, व्हाईटवाला. बघा आनंदचा सेक्शन किती स्वच्छ ठेवला आनंदनी. हा मीच ठेवला, आनंद कधी नाही ठेवला असं. आणि इथे या ड्रॉवर मध्ये सगळे अंडरगार्मेंटचे सामान आहे. हा सेक्शन माझा आहे. ठीक आहे. हा सेक्शन माझा. इथे साड्या वगैरे ठेवल्या, इतक्या साड्या, म्हणजे इतक्या अजून साड्या आहेत ना, सगळ्या अजून मी आतमध्ये ठेवल्या. तिथे मी मेनच ठेवलेले आहेत. इथे सगळे माझे टॉप्स वगैरे वगैरे जे काय कपडे डेली यूजला लागतात ते मी इथे ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर आता वळूयात नेक्स्ट. त्यानंतर हा बेडच्या इथे मी असा कार्पेट एक टाकलेला आहे. तो कार्पेट कसा वाटतोय, हा मी थोडा थोडा बेडला मॅच करायचा विचाराच्या हिशोबाने लावला होता, पण हा खूपच सुंदर आणि एकदम मऊ आहे. हा सुद्धा मी ऑनलाईन बाय केलाय. ही बेडशीट सुद्धा ऑनलाईन बाय केलेली आहे. आणि हे जे पिलो कव्हर्स, तुम्ही छोटे छोटे पिलो कव्हर्स बघताय ना, हे मला खूप जास्त आवडतं. तसं बघायला गेलं तर हे पिलो कव्हर्स खूप जास्त आवडतं मला. व्हिडिओ वगैरे शूट करताना, कधी ब्लॉग शूट करताना मी अशी घेऊन बसते. आणि खूप जास्त सॉफ्ट आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते, बट मला हा आवडला. मला ह्याच्याशी मॅच करायचा होता, बट थोडासा मिसमॅच झाला, थोडासा. बट काय नाही, मी सेम मागू शकते. तुम्हाला मी सांगते, सकाळी आम्ही चहा प्यायला ना, सगळ्यात आधी आम्ही इथेच चहा पितो, बेडवरच चहा पितो आम्ही, हॉलमध्ये नाही बसत. चाय नाश्ता आमचा इथेच होतो. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे तिथे करतो. आणि रात्री जेवण वगैरे झाल्याच्या नंतर पण आम्ही इथेच येऊन बसतो लगेचच. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे माझा ड्रेसिंग, जे की सगळ्यांना बघायचा होता, तर या आज मी तुम्हाला क्लोजअपने दाखवते. तर हा आहे काहीतरी असा ड्रेसिंग, एस शेप मध्ये आहे. इथे सगळे माझे प्रोडक्ट वगैरे मी ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी ओपन सुद्धा करून दाखवते. तर ह्याच्यामध्ये मी माझे बँगल्स ठेवलेत. हे सगळे इयरिंग्स आहेत. इथे वॉचेस आहेत. हे सगळे मंगळसूत्राचं सेक्शन आहे. इथे मी असं डेली यूज करते ना मी, नोज पिन, छोटं मंगळसूत्र वगैरे, हे ते ठेवलेलं आहे. हे मला लग्नात मिळालेलं आहे. मेकअपचा बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये माझे सगळे लिपस्टिक्स, काजळ, आयलायनर वगैरे असतात. आणि हे सगळे माझे प्रोडक्ट्स आहेत, जे की मी यूज करत नाही, नुसते मी असे शोपीस म्हणून ठेवलेले आहेत. आणि इथे डेली यूजचे आहेत. थोडं जवळ आहे ना. आणि इथे पूर्ण हे तुम्ही विचार करता छोट्या छोट्या बॉटल ठेवल्यात, कारण की हे तेल मी यूज करत नाही, फक्त आनंदच यूज करतात. तर हे सगळे माझे मॉइश्चरायझर, नाईट क्रीम, काय बोलतात त्याला, बॉडी मॉइश्चरायझर, फेस मॉइश्चरायझर, हे परफ्युम्स वगैरे, हे सगळं मी असं काहीसं ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे सगळे आपले कंगवे वगैरे, माझे हेअरबँड्स आणि हे क्लचर वगैरे असेच टाकलेत. बट मी आता एक ऑनलाईन खूप छान प्रोडक्ट बघितले, तर ते मी मागवले. ते आले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि ह्याच्या आतमध्ये माझे सगळे बाकीचं सामान आहे. बघा, आनंदने दिलेलं टेडी वगैरे ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये माझं हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, हेअर कर्लर, एक्सेशन बोर्ड, खूप खूप सारं सामान वगैरे मी सगळं याच्यात ठेवलेत. आणि या खालच्या बॉक्समध्ये पूर्ण माझे बँगल्सचं कलेक्शन आहे, जे मी वेगवेगळ्या साडीवरती बँगल्स वेअर करते. ठीक आहे. आता हे झालं पूर्ण ड्रेसिंग. ड्रेसिंगच्याच बाजूला मी लॅम्प ठेवलेला आहे, कारण की लॅम्प कसं आहे, मला जास्त तर रात्रीच आम्ही यूज करतो. झोपायच्या वेळेस आम्ही लॅम्प लावतो रात्रीचा. आणि कोणीतरी मला बोललं होतं की आरसा नाही का बेड पाशी नका ठेवू, तर होत आहे, तुमचं बरोबर आहे. बट सीन असं आहे ना, हा आरसा प्रॉपरली बेडला नाही येत, कारण की आम्ही या साईडला असं डोकं करून झोपतो नाही का, ह्या साईडला नाही. मेन गोष्ट अशी होती की आरसा इथे ठेवायचं असं काहीही नसतं. आणि दुसरी गोष्ट, इथे तो प्रॉपरली बसत नव्हता. कोणीतरी मला बोललं की इथं छोटंसं टेबल ही ठेवा. तर मी जसं की तुम्हाला बोलले की मला अजून खूप सारे घरामध्ये चेंजेस करायचे आहेत आणि ते अजून मी केले नाहीयेत. बाकी जसं की इथे एक मला टेबल लावायचं आहे आणि ह्या वॉलला आनंदची आणि माझी मला फ्रेम्स लावायचे, जे की ही वॉल पूर्णपणे रिकामी दिसतेय. तर ह्याला मला 3-4 फ्रेमने थोडंसं भरायचं आहे. आणि इथं मला कसं यायला जायला थोडीशी जागा हवी आहे, म्हणून मी सध्या इथे टेबल नाही ठेवलेला, कारण की इथे खूप कमी स्पेस होतोय, बघू शकता तुम्ही. तरी छोटासा टेबल मी आणून इथे ठेवणार आहे. तर अजून मला खूप सारी शॉपिंग करायची आहे, बट मला इतका वेळ नाही मिळते. त्यानंतर बघू शकता तुम्ही, इथे आहे आमची पाण्याची टाकी, जी की वॉशरूम मध्ये पाणी वगैरे त्याला जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर
त्यानंतर परत आपल्याला बेडरूम मध्ये सुद्धा एक वॉशरूम आहे, जे की खूप चांगली गोष्ट आहे. रात्री तसंही मी खूप भित्री आहे, तुम्हाला तर माहिती आहे, तर मी तिकडे जात नाही. मी वॉशरूम आपलं इथेच आहे. बट कसं आहे, ते इंडियन आहे. हॉलमध्ये इंडियन वॉशरूम आहे आणि इथं आहे तो वेस्टर्न वॉशरूम आहे. तुम्हाला दाखवते. इथे सुद्धा वॉश बेसिन वगैरे आहे. हे पण सगळं मी ऑनलाईनच मागवलेलं आहे हे सगळं. हा, ठीक आहे. त्यानंतर हा होता छोटासा बेडरूम आणि त्यानंतर आहे बेडरूम मध्ये सुद्धा एक गॅलरी आहे, तुम्हाला दाखवते या. आणि हे कर्टन्स काहीतरी मी असे सेट केले, तुम्हाला कसे वाटतंय ते मला सांगा, कारण की मला 2चा कॉम्बो नको होता, तर मला असं वाटत होतं मी 3 कर्टनचा जो सेट आहे ना तो मी इथे लावू, तर मी हे तसा लावायचा प्रयत्न केला. तर खूप छान वाटतंय हे. त्यानंतर आहे आपली गॅलरी. तर इथे पाऊस पडत असताना इथे 2 चेअर टाकून आनंदाने मी मस्त चाय एन्जॉय करत असतो. तर आता सध्या खूप बिझी असल्यामुळे आम्ही जास्त गॅलरी मध्ये येत नाहीत. सो गॅलरी मधून काही असा व्ह्यू दिसतोय, तुम्ही बघू शकता. इतकं छान वाटतं ना, पाऊस आल्यावर तर खूपच भारी वाटतं. एकदम एकदम शांतता आहे इथे, खूप खूप भारी वाटतं. आणि नेक्स्ट त्यानंतर मग मी प्लेमियाचे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत तिथे. ॲलोवेरा, मोगरा, हे जास्वंदाचं झाड आहे, हे तुळस आहे. एक तुळस जळाली आता काही दिवसांपूर्वी, रिझन मला नाही माहिती आता. आणि इथे पडदा लावलेला आहे आणि ह्याच्या मागे आपलं पाण्याचं ब्लू ड्रम आहे, पाण्याची मोटर आहे आणि ते पाण्याचे वॉल वगैरे आहेत ते, ठीक आहे. आणि ही जी खिडकी आहे तुम्ही बघताय, ही खिडकी आपल्या किचनला अटॅच आहे, म्हणजे की आपल्याला काही बोलायचं वगैरे असेल तर आपण गॅलरीमधून किचनमध्ये संवाद साधू शकतो. आणि इथे एक मी असा कर्टन लावलेला आहे, कारण की ते असं मला छान वाटतं. कधी आपण टीव्ही वगैरे बघतो, कारण की किचन आणि हॉल अटॅच आहे ना, सो मला असं कधी पूर्ण रूम डार्क करायचं असेल तर मी हा कर्टन लावून घेत असते. तर ही छोटीशी गॅलरी आहे. इथे पाण्याचा ड्रम वगैरे भरून ठेवलाय. काही दिवसांपूर्वी ह्याच्यावरचं झाकण आणून तोडून टाकलं. आणि इथे वायफाय वगैरे लावलेलं आहे. इथे प्यायच्या पाण्याची टाकी आहे, हे पिण्याचं पाणी आहे आणि ते बोरवेलचं पाणी आहे. जी मोठी टाकी तुम्हाला मी दाखवली ना ती बोरवेलचं पाणी आहे. आणि आपली ही छोटीशी गॅलरी आहे. इथे मी कपडे वगैरे वाळत घालते, इथे तो पण ऑप्शन आहे मला. तर आता आपलं लास्ट राहिलेलं आहे किचन, जे सर्वांचं फेवरेट आणि आवडतं असतं. तर आपण डायरेक्टली आता किचनकडे वळूयात. सो फ्रेंड्स, आपल्या हॉलच्या एकदम आपल्या बेडरूमच्या बाजूला एकदम आणि हॉलच्या बाजूला डायरेक्टली आपलं येतं किचन, ठीक आहे. सो किचन मध्ये स्टार्टिंगलाच मी फ्रीज ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे फ्रीज ठेवायला ना खूप जास्त जागा होती, तर खूप जास्त जागा होती. तर पण इथे ह्या साईडला एकदम परफेक्ट बसलेला आहे फ्रीज, कारण की इथे कनेक्शन वगैरे आहे. फ्रीजवर अजून तुम्ही हे बघताय, हे कपचं स्टँड आहे. अजून मला कप वगैरे आणायचे, मी मार्केटला अजून गेली नाही, पावसामुळे काही जाणं होतच नाहीये. तर मला तिथे जायचं आहे. तर फ्रीजला मी असा कव्हर वगैरे मॅच करायचा प्रयत्न करून तिथे कव्हर वगैरे लावलेला आहे. आणि त्यानंतर हे खूप लोकांना माहिती असेल, जिथे मी आधीच्या रूम मध्ये राहत होते, तर तिथे मी ऍज ह्याला ड्रेसिंग म्हणून यूज करत होते. तर माझी काही इच्छा ह्याला फेकून द्यायची होतच नव्हती. आणि मी म्हटलं नाही का, आपल्याला सध्या आता गरज नाहीये. आणि मी खूप मोठे मोठे रॅक बघत होते, बट त्याच्यामध्ये सीन काय होता, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 या 5च कंटेनर बसले असते, एअरटाईट कंटेनर. तर मला ते नको होतं. तर मग मी म्हटलं एक काम करायची, मी इथे जागा होती तर मी ते इथेच सेट करून टाकलं. व मी तुम्हाला दाखवते, इथे सगळ्या डाळी वगैरे ठेवले. तसं जास्त मी हे करत नाही, रश करत नाही, मला ते आवडतच नाही. इथे साखर चाय पत्तीचे वगैरे डबे आहेत, जे मला डाळीला डेली यूजला मी यूज करते. आणि इथे चायचे टोप, फक्त चायचे टोप ठेवलेले आहेत. इथे ते कुटायचं काय बोलतात त्याला, खलबत्ता, मिक्सरचं छोटंसं भांड वगैरे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मटका, ह्या मटक्याला किती काय करा, हा पांढरा काय पण सोडतच नाही. त्यानंतर इथे 2 कुकरचे झाकण वगैरे इथे ठेवलेत. कुकर खाली ठेवत असते मी, बघू शकता तुम्ही इथे ठेवलेत. आणि इथे बाकीचे काय भांडे वगैरे माझे आहे. थोडं किचन कसं आहे ना, हॉलमध्ये किचन किती आहे ना ते अटॅचच आहे, त्यामुळे कसं खूप जास्त ते मेसी दिसतं. तर त्यामुळे मी हे असं पूर्णपणे त्याला कव्हर केलेलं आहे, बघून घ्या.
इतकं छान वाटतंय ना हे, इतकं छान वाटतंय म्हणजे की कोणी पण असं तिकडनं अशी एंट्री केली ना तर ते पूर्ण 3D मध्ये दिसते, एकदम भारी वाटते. मला खूप जास्त आवडलं हे. त्यानंतर माझं जे किचन आहे त्या किचनच्या वरती म्हणजे की इथे मी लावलेली आहे मांडणी, आणि माझा हात जास्त वर जात नाही. हे ग्लास वगैरे आनंद मला काढून देतात, कारण की मला दुसरीकडे कुठे लावायचा सोर्सच नव्हता. सो मी इथं वरती टांगून दिलं. आणि मग हे चम्मच वगैरे हे मला इकडनं घ्यायला सोपं पडतं. तर हे स्टीलचं हे सुद्धा मी ऑनलाईन बाय केले. ह्याला 4 वर्ष झालेत. हे मी फक्त 100 रुपयामध्ये आणलं होतं. एल टाईप किचन आहे माझं, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, एल टाईप किचन आहे. हे पण प्लास्टिकचं जे आहे हे सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. हे एकदम मस्त बसलं, एकदम फिटिंगने. आपला एक्झॉस्ट फॅन वगैरे लावलाय. हे 2 कप आनंदचे माझ्या इथं ठेवलेत. ही अशी काहीशी गॅस आहे. आणि इथं माझं डेलीचं सामान असतं, म्हणजे की चाकू, कैंची वगैरे, पक्कड वगैरे. आणि हे पूर्ण असं लावलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये पिठाचे डबे, कांद्या बटाट्याची ट्रॉली वगैरे मी आतमध्ये ठेवलेली आहे. इथे वायफाय आतमध्ये, तिथं काय होतं मशीन आहे ना, ती मशीन आहे. आणि हे राउटर इथे लावले. आणि इकडनं पण किचन मधनं पण तुम्हाला मी एकदा व्ह्यू दाखवते कसं दिसतं. तर स्वयंपाक करत असताना असा काहीसा व्ह्यू दिसतो किचन मधून. इतकं भारी वाटतं पावसामध्ये, ते इतकं छान वाटतं ना, खूपच खूपच भारी वाटतं. आणि त्यानंतर मला आता इथे खूप सारे चेंजेस पण हॉलमध्ये करायचे आहेत. जसं की मला हॉलमध्ये एक टी कॉफी टेबल आणायचा आहे, तो इथे ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर माझा असा विचार चालला होता की या साईडला असे ते बोलतात ना वॉल डेकोरेट, थोडंसं वॉल डेकोरेशन वगैरे करावं. खूप जास्त कामं असतात मला, पण होतच नाहीये. पण जसं जसं माझ्याकडून शक्य झालं तेवढं मी केलंय. आणि जे राहिलेलं आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये कधी काय आणलं तर मी तुम्हाला तर दाखवतच असते. आणि मला खूप जास्त आनंद होतो की मी मागवलेल्या गोष्टी तुम्हालाही आवडतात, तुम्ही त्याची लिंक मागता. खूप छान वाटतं मला. सो काय असा होता आमचा होम टूर. तुम्हाला कसा वाटला? इतक्या कमेंट्स आणि इतक्या रिक्वेस्टमुळे फायनली आज मी होम टूर घेऊन आले. सो तुम्हाला होम टूर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटंसंच रूम आहे, छोटंसं मी असं डेकोरेट वगैरे केलेलं आहे, कारण की आम्ही दोघंच असतो. तर काय फालतू खर्च वगैरे केलेला नाहीये. जसं जसं मला वाटतं की आता ह्या गोष्टीची गरज नाही तर त्या गोष्टी मी नाही आणलेल्या. आणि वाटतं हा या गोष्टीची गरज आहे तर मी ते पुढे पुढे नक्कीच घेऊन येणार. तर हा ब्लॉग आपण ह्या ठिकाणी एंड करूयात. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.